बलमा म्हणाला तसं खरंच एकदा सत्याशी बोलून बघू. पण मी त्या रात्री जे पाहिलं होतं ते खरं नव्हतं. मग खरं काय आहे? सत्याच्या बाबतीत माझा खरंच गैरसमज झाला असेल. वाघमारे, हे काय? आजपासून माझी गाडी तुम्ही वापरायची. कशाला सत्या? मी फोन करून गाडी मागवतच होत. अजिबात नाही वाघमारे. हे बघा, तुम्ही असं पोलीस स्टेशनला ना रुबाबत गेलेलं मला आवडतं. तशाच भारी दिसता तुम्ही. त्यामुळं आजपासून माझी गाडी तुम्ही वापरायची. चला. नाही सत्या, हे बघ आधीच आमच्यासाठी खूप करतोस. तुझी गाडी नको देऊस धर. वाघमारे, मी तुम्हाला माझी गाडी देऊन काही मदत नाही करत आहे. हो, तुमचा बी हक्क आहे की या गाडीवर. आठवा, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा गाडी चालवायला ह्याच गाडीवर शिकला होता. हे बघा, असा क्लच धरायचा, गाडी अशी सेल्फ स्टार्ट करायची, मग क्लच हळूहळू सोडायचा, नेक्स्ट लेटर हळूहळू वाढवायचं. आठवलं? चला मग, आता जास्त विचार करू नका, नाहीतर तुम्हाला ड्युटीवर जायला लेट होईल. चला 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 चला. चला वाघमारे. काय हे माग पुढे का थांबलाय माझ्या असं? वाघमारे, सिक्युरिटी आहे तुमच्यासाठी. सत्या, मी तुला मगाशी होय बोलला होता, पण आता परत बोलू नका. मी पोलीस आहे, पोलिसांना रक्षणाची गरज नसते वगैरे. हे बघा, माझं ठरलंय आणि मी तुमचं काही सुद्धा ऐकणार नाही आहे. तुम्ही माझं ऐकायचं आहे. चला निघूया, चला लवकर. सत्या, तू तुझी कामं सोडून माझ्या मागे नको येऊस. सध्या तुमची सुरक्षा हेच माझं काम आहे, आणि ते पण अति महत्वाचं काम आहे. बर, आणि तुझा दरबार तो महत्वाचा नाही? सांगतो. हे बघा, तुम्ही जर सुरक्षित असाल तर जनता सुरक्षित असेल. जर जनता सुरक्षित असेल तर जनतेचा दरबार बी सुरक्षित असेल. सगळ्यांची सुरक्षा करणाऱ्यांची सुरक्षा करायला बी नशीब लागतं वाघमारे. आणि कसं आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी जशी पोलिसांची आहे ना, तशीच आमच्यासारख्या सामान्य नागरिकांची बी आहे. म्हणून तर तुमची सुरक्षा करतोय ना. वाघमारे, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का? तुम्ही जर अशाच माझ्याकडे बघत राहिलात ना, तर तुम्हाला ड्युटीवर जायला लेट होईल. म्हणून सांगतोय, चला निघूया आता. ए चला रे, कम ऑन. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग पाहिलं, स्वप्नामधून तू
जातीया हसून तू विरहाच ऊन सखे किती साहू ग साता जन्माची तुझी माझी गाठ ग तुझ सांग वाट तुझी किती पाहू ग मन तुझ्या माग धावा भटाला या तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं काय झालं? मला सिक्युरिटी द्यायच्या आधी तुझी गाडी चालवते का ते बघ. वाघमारे थांबा थांबा, वाघमारे थांबा थांबा. काय मूर्खपणा आहे हा? उतरा कशाला? उतरा. का पण? सिक्युरिटीसाठी. आपलं ठरलंय ना तसं. वाघमारे हे बघा, तुमच्यावर कोणी हल्ला केला ना तर तो हल्ला सत्ता स्वतःवर झेलणार. ठरलंय ना आपलं. मग तुम्ही मागा बसा, मी पुढे बसतो. असं समजा की मी तुमची ढाल बनणार आहे आज. असं वय? ठीक आहे. समोरून येणारा हल्ला अडवशील, मागून येणाऱ्या हल्ल्याचं काय करायचं? हो वाघमारे मॅडम, साताराचा वाघ म्हणतात मला. आणि वाघाला त्याच्या समोर काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्या मागं काय चाललंय ना हे माहिती असतं. त्यामुळे सांगतोय तुम्ही मागं व्हा, मी बसतो. झाला शानपणा? चल आता उशीर होते मला. लगेच निघूया. चला निघूया ना. रूप तुझं निघूया. नजरची जादूगिरी जुलमी धार चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल 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 सजनी गाजीन सावरल 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 सजनी गाजीन सावरल सत्या, तू रागीट आहेस. तुझा रागावर कंट्रोल राहत नाही माहिती आहे मला. पण तू तितकाच प्रेमळ मनाचे हे बी माहिती आहे मला. पण त्या रात्रीची घटना मी नाही विसरू शकत. तुझ्यावरचा संशय मनातून जातच नाही. एका बाजूला असंही वाटतं
पोलीस स्टेशन मध्ये हल्लेखोराच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी झटणार तू, तिच्या बाळाचा सुखरूप जन्म व्हावा म्हणून तिला धीर देणार तू, लिंबराजचं सत्य माझ्या पुढे उघड करण्यासाठी धडपडणार तू, परवाच्या आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मला, आईला, आमरीला वाचवणार तू, 2 जीवांच्या आमरीची अगदी भावासारखी काळजी घेणार तू कसं काय कुणाचा जीव घेऊ शकतोस? आज बलमा इतकं पोट तिडकीनं तुझ्याबद्दल बोलला, खरंच माझा गैरसमज झालाय. तसं असेल तर मला सत्याची बाजू जाणून घ्यायलाच हवी. सत्य काय आहे ते समोर यायला हवं. सत्याला एक संधी द्यायलाच हवी. तू खरंच निर्दोष असेल तर ही लाकडं 4-5 दिवस पुरतील आपल्याला शेकोटीला. आणि जर समज लाकडं कमीच पडली ना तर त्यात तुमचा अहंकार बी जाळून टाका. मला त्रास व्हावा म्हणून सत्यानं मुद्दाम टेबल फोडलाय. पण मी पण माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट आणि कवा कवा स्पायशी बी. मम्मी घ्या घ्या नाश्ता करून घ्या. बया पण आता बसणार कुठे ना. तुम्ही रूम मध्ये जाऊन करता का तुमचा नाश्ता? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे आता तुमचा लाडका डायनिंग टेबल आपल्यात नाही राहिला ना. बरं ठीक आहे, तुम्हाला इथं मांडी घालून बसायचं असेल तर बसू शकता तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. युवराज जेपीजी, युवराज जेपीजी, काय झालं? आजच्या आज दवाखोरा डायनिंग टेबल घरात आला पाहिजे. आणि तो बी शॅम टू शॅम. वखारीवरनं टेम्पोवर लाकडं बी घेऊन याला सांगा. रात्रीची पहारा करणारी जी काही पोरं आहेत का नाही त्यांना म्हणायचं शेकोटी करा नाहीतर होळी करा, पण त्या लाकडाची. माझ्या घरातल्या वस्तूंचा मी होम पिटू देणार नाही. मी काय म्हणतोय मम्मी, आता मी नवीन डायनिंग टेबल आणला आणि तो बी सत्यादादानं तोडला तर काय करायचं? त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण इथनं पुढे जमिनीवरच जेवायला बसू की. आणि असं मी शास्त्रात कोणीतरी लिहून ठेवलंय, बसून जेवलं की जेवण पचतं. ए तुझ्या शास्त्र लाव काढी. तुझं तर सत्याच्या निबेची बाजू घेऊन बोलणार असेल ना तर तुझा टेबल करून त्याच्यावर बसून जेवाल मी. जे त्याचं टेबल मग माझं काय खुर्ची, टेबल खुर्ची चालते फिरते टेबल. ए सपने, तुला तर माया प्यालेच्या बाहेर खा म्हणून उभं करेल मी. एवढ्या थंडीत बाहेर खांब म्हणून नको नको. ए सपने गबल जरा. तिचं काय करायचं ती मी बघते, तुम्ही लागा कामाला. बघतो. मम्मी मी काय म्हणते, काय म्हणू नकस. खोबलं काहीच का एवढी वर्ष ह्या घरात येऊन झाली तुला खुळ्या टाळक्याची. आजवर 4 चांगल्या गोष्टी माझ्याकडनं शिकता आल्या नाहीत का तुला? तुमच्याकडनं शिकण्यासारखं डोळ्याला काहीतरी दिसलं बी पाहिजे ना. काय बोलू? तसं नाही म्हणजे एवढं सगळं दिसतं का नाही, त्यातलं काय शिकू काय नाही असं होतं. म्हणजे एवढा लोड येतो ना माझ्यावर, समजत नाही मला पटकन. बाकीच काय नको शिकू, फक्त तुझ्या नवऱ्याला त्या जायद्याला मुठीत कसं ठेवायचं का नाही ते शिक. ह्यो जायद्या म्हणजे बिनभरोशाचा आमदार झालाय. कधी कुठल्या पक्षात जाऊन सत्तेचा मानकरी होईल ना ती सांगता येणार नाही. बरोबर आहे. उद्या जयद्या जर त्या निर्भेटच्या गटात गेला तर त्याचं काय करीन ते मला ठाव नाही, पण तुला ह्या घराच्या बाहेर काढीन ही नक्की. मला कशाला घराबाहेर काढताय? नाही नाही असं काही करू नका. मी बोलते जयदेशी. बया काय करू? मॅडमचं इतकं घर जळालं, आपण असायला पाहिजे होतं सोबत त्यांच्या. हो ना, त्यांनी इथे येऊन आपल्याला आमंत्रण दिलं होतं तरी आपण कुणी गेलो नाही. तुम्ही त्यांना फोन केला होता का? केला होता फोन, पण एकही फोन नाही उचललाय. हो, आणि मी पण मेसेजेस केले होते पण काहीच रिप्लाय नाही. हो, आणि मी सुद्धा सकाळी त्यांना वर्दी देण्यासाठी सत्यदादाच्या घरी गेलो होतो. आमची पण काही भेट नाही झाली. सत्याकडे? हो, मॅडम, त्यांच्या आई आणि त्यांची बहीण तिघेही आता सत्यदादांच्या घरी राहत आहेत. हो, घर जळालं म्हणून काळजीने मी पाहायला गेले होते, पण तिथे कोणीच नव्हतं. आता तुम्ही सांगताय तेव्हा कळतंय मला सत्याकडे आहे ती. पण बरं झालं, सत्याकडे ना माझी काळजी मिटली आता. हो, आणि त्यात त्यांची बहीण सुद्धा 2 जीवांची आहे ना. अशा वेळी हक्काचा आसरा हवाच. अहो तुम्हाला किती वेळा सांगू, ऑर्डर घेत नाही आता आम्ही. अहो दुकान बंद केलं मिठाईचं तर. का केलं? आमची मर्जी.
अहो साताऱ्यात एवढी दुकान आहेत की मिठाईची, तिकडे जाऊन घ्या. आमची शाखा कुठेही नाही, ठेवा फोन. सकाळ सकाळ कटकट बघा, ते सपनी एक डासासारखे कानापाशी बुणबुण करते आणि यांची अजून भर काय. तू कवा आलीस? जेव्हा तू मला डास म्हणत होतास का नाही तवा चाले. मरतोय वाटत. माझा कंदी पेडा ग. अगं स्वप्ने, मी तुला डास कसा म्हणेन? या तोंडानं म्हणलायस, या कानानं ऐकलंय मी, मलाच डास म्हणत होतास. अगे नाही, तू माझ्या आयुष्यात रंग भरणार फुल पाखरू आहेस. छान किती दिसते फुल पाखरू. नाही नाही, डासच म्हणला, ऐकलं मी नीट. अगे नाही, मधमाशी. अगं तू माझी मधमाशी आहेस. तवाच तू आल्यावर इथं हवेमध्ये गोडवा पसरल्यासारखं वाटतंय मला. वा 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 वा. अगे आणि ते डास चुकून आलं. कम्पॅरिझन तर होते का? काय काहीच नाही. ते बी आहे म्हणा. राहू दे, मलाच डास म्हणलायस, पण जाऊ दे आता. मला जरा एका महत्वाच्या आणि वेगळ्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. आयुष्यपत. कसल्या वेगळ्या विषयावर बोलायचंय? हे बघ जयद्या, घरात किती बी उलथापालत झाली, किती बी सत्ता अंथरून झालं. सत्ता अंतरून? हा, सपने तुला सत्ता अंतरण असं म्हणायचंय का? तेच ते शानपणा शब्द नको शिकवू मला. हे बघ जयद्या, किती बी काही बी झालं तरी आपण मम्मी साहेबांची साथ द्यायची, नाहीतर गाठ माझ्याशी. बघ, घाबरलो. घाबरायलाच पाहिजे. हे बघ सपने, मम्मीला माझा विरोध नाहीये, पण काल रात्री मम्मी आंबरीच्या बाबतीत जी वागली की नाही ती चुकीचं वागली. हा, ते काही पण असेल. हे बघ जयद्या, मम्मींची साथ द्यायची, लक्षात ठेव. अरे काहीतरी विचार कर की, नाहीतर आयुष्यभर हातात वाडगा घेऊन हिंडायला लागेल रे. अगे सपने, जरा लाज वाटू दे, लाज. कशाची? हे बघ, इस्टेटीसाठी वाटेल ते कर तू, पण मी मला जसं पाहिजे तसंच वागणार. तुम्हाला शिकवू नको, कळलं का? हे जयद्या, हे बघ, काही झालं ना तरी तू माझं ऐकलं पाहिजेस. अर्धांगिनी आहे मी तुझी. अर्धांगिनी आहेस ना, मग तशी वाघ. हिटलरशाही करू नका उगाच माझ्यावर. जयद्या, हे बघ, काही बी झालं ना तरी माझ्या मुठीत राहिलं पाहिजे बघ तू. अच्छा, म्हणजे मी तुझ्या मुठीत राहावा म्हणून तुझा प्रयत्न चालू आहे तर. तसं नव्हतं म्हणायचं अगदी मला. पण हे बघ जयद्या, तुला ऐकायला लागेल माझं. काही बी झालं तरी मम्मीची साथ द्यायला लागेल बघ. नाही ऐकणार मी. अगं नानांनी काय चांगले संस्कार केलेत की नाही तुझ्यावर? काही झालं की नाना कशाला म्हणणार रे? त्यांचे संस्कार कशाला काढतोयस? काही झालं की आपल्या नानांना मध्ये आणायचं, त्यांना बोलत बसायचं. माझं डोकं फिरवू नका तू अजिबात. चिडते कशाला माझ्यावर? चिडते कशाला माझ्यावर? मी कुठे चिडले? काही झालं की आपलं तुझं हेच चालू असतं, दरवेळेला हेच वागतोस तू. असू दे, मला तुझ्याशी वाद घालत बसायला वेळ नाही अजिबात. मला पण वाद घालायला वेळ नाही तुझ्याशी. जयद्या, तू मला किती बी इग्नोर कर, मी तुला मम्मी साहेबांच्या विरोधात जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. ओ अगमर मॅडम, आलं तुमचं पोलीस स्टेशन. थँक्यू. काय एवढी शांतता काय? मॅडम तुम्ही? मॅडम, जे काही घडलं ते कळलं आम्हाला. खूप वाईट झालो. काय झालं? हो, तुमच्या घराला आग लागली ते कळलं आम्हाला. हा मॅडम, पण तुम्ही काळजी करू नका. हे ज्यांनी कोणी केलंय ना त्यांना मी बरोबर शोधून काढणार. चांगली बिना ताशाची वरात काढणार त्यांची. बर, कसं शोधणार? काही प्लॅन आखलाय? आपल्या कसं शोधून काढणार? ते गुंड कोण होते माहितीये का? मग कसं शोधणार? कशी वरात काढणार त्यांची? अहो मॅडम, मी चौकशी करणार ना. करणार मी चौकशी, सगळीकडे चौकशी करणार. बर, आणि ती कशी करणार? पडवळ, बाकीची कामं करा. टिप्परशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना ऍक्टिव्ह करा. हो मॅडम.
आता काय करायचं? टिपरला ऍक्टिव्हेट करा म्हणाले ना मॅडम, मग करा. हा हो मॅडम. हे बघा, अजून नाही वेळ गेलेली. सत्याची तुम्ही बोला, काय झालं एकदा जाणून घ्या. त्यानं मला त्या रात्री काय घडलं सगळं सांगितलंय. मी तुम्हाला नाही सांगत, कारण सत्याचं तोंडून ऐकलेलं बरं पडेल ते. बलमा जे काही बोललात ते बी बरोबरच आहे. मला एकदा सत्याशी बोललंच पाहिजे, त्याची बाजू एकदा ऐकलीच पाहिजे.